यानंतरच्या महत्त्वाच्या मॅच कडे जातोय। एका बाजूला समता प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूला ॲडव्हेंचर सावली कॅम्पिंग अकोले भंडारदरा या दोन संघांमध्ये मॅच आहे। भंडारदरा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। फलंदाजी करण्यासाठी समता प्रतिष्ठान संघाला आमंत्रित केलं। आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे। विकी मुंडे आणि सागर गोंदके पहिलं षटक टाकण्यासाठी सागर शेळके जावेद आपण कमेंट्री बॉक्स मध्ये आणि तिथे ऐकूयात प्रवीणजी गायकवाड सरांना। तर धन्यवाद शाहरुख पठाण सर। अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला खेळलाय, पाठलाग चालू केलाय चेंडूचा। अगदी आपण पाहतोय धावा घेतल्या जातील त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्याने खातं मैदानाच्या आतमध्ये खोललं जाईल। मित्रप्रेम वडापाव सेंटर प्रोप्रायटर ओ माय गॉड इथे या मैदानावर वडापावचा स्टॉल लागलेला आहे। आपण सर्वांनी त्या वडापावचा आस्वाद घ्या अशी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे। थँक्यू। फुल टॉस विरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर। एक शानदार धडाकेबाज उत्तुंग गगनभेदी षटकार। 6 धावा ठोकला एक शानदार षटकार। अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, यावेळेला जाईल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर। एक ट्रीमिंडा सिक्सर। पहिलं षटक मार्गस्थ। अगदी आपण पाहतोय सागर शेळके गोलंदाजी मार्गवरती आणि या विकी मुंडे काय जबरदस्त फलंदाजी करतोय। बॅक टू बॅक 2 षटकार त्याने ठोकलेत। अगदी आपण पाहतोय धावफलक 14 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय षटक पहिलं मार्गस्थ। बोर्डा एक्सप्रेस सागर पुन्हा एकदा सज्ज। विरोधी दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला। अगदी आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे। पहिल्या चेंडूवरती डबल येताना पाहायला मिळाली, त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, तर चौथा चेंडू निर्धाव टाकलाय सागर यांनी। अगदी आपण पाहतो आहे रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न। विकी मुंडे नावाचं वादळ आज दिवसभराच्या सत्रात मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा एक शानदार गगनभेदी षटकार, विरोधी दिशेला उलट्या दिशेला खेळलेला षटकार। खऱ्या अर्थानं असे फटके खेळण्यामध्ये प्रावीण्य मिळवलंय। कमीत कमी अयशस्वी होतो, जास्तीत जास्त सक्सेस होताना पाहायला मिळतो अशा प्रकारचे फटके खेळत असताना विकी मुंडे। यावेळेला पहा समोरच्या दिशेला शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल घेतली जाईल ती सिंगल। धावफलक जर पाहिलं तर मात्र एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। बिनबाद 21 धावा धावफलकावरती आणि ज्या 21 धावा आहेत ना सगळ्याच्या सगळ्या धावा विकी मुंडेच्या नावावरती आहेत। पहिलं षटक 21 धावा। समता प्रतिष्ठान कोतुळ। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली, 6 चेंडूंचा खेळ होली। ही पहा ओहोर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओहोर संपली। षटक क्रमांक 2 टाकलं जाईल। पाहिजे कामगिरी या दुसऱ्या षटकात कशा प्रकारे केली जाते।
समता प्रतिष्ठान कोतुळ ही टीम जर पाहिली तर मात्र संघ मालक आहे सन्माननीय गणेश शेठ घाटकर, सन्माननीय योगेश शेठ देशमुख, सन्माननीय भागवत शेठ खोल्लम यांच्या मालकीची टीम आहे. रिवर्स पुन्हा एकदा त्या ठिकाणी मात्र जो खेळला जातो आहे, चेंडू सुसाट सीमा पार वसूल केला एक आणखीन एक शानदार चौकार, 4 रन. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. वाट पाहून जमणार नाहीये. पहिल्या षटकापासून धुवाधार फलंदाजी, म्हणजे ऑस्ट्रेलिया टीम जशा प्रकारची रणनीती आखायची, टॉस जिंकायचा, त्यानंतर मात्र फलंदाजी करायची आणि एक विशाल स्कोर उभा करायचा, दबाव तंत्र तयार करणे, धावसंख्या बनवायची. परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा समता प्रतिष्ठान कोतुळला फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. षटक क्रमांक 2 चालू असताना 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क यावेळेला पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती धावा 25 धावा. हॅलो, समोर जो लॉंग ऑफ मध्ये कॅमेरा आमचा आहे, जिथे समता प्रतिष्ठान टीम बसली आहे त्या पॅव्हिलियन पाशी एक कॅमेरा आमचा आहे. त्या कॅमेऱ्यासाठी आपण जे स्टँड बनवलंय त्या स्टँड वरून कुणीही जाऊ येऊ नका. काय होतं ते कॅमेरा जर हल्ला तर इकडे दृश्य देखील हलतात, त्यामुळे कॅमेरा वर्क व्यवस्थित होत नाही. यावेळेला पुन्हा एकदा रिवर्सचा हा फटका अगदी आपण पाहतोय. सुसाट पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. बिनबाद 29 धावा धावफलकावरची षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना अगदी आपण पाहतो आहे. शानदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. यावेळेला अगदी आपण पाहतोय बेडॉनच्या दिशेला चेंडू. स्वतः गोलंदाजानं सर्वप्रथम त्या ठिकाणी ट्राय केला चेंडू अडवण्यासाठी, आणि एक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा साज आणि बाज आहे. या ठिकाणी प्रत्येक खेळाडू आपल्या 100% देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संघासाठी खेळतो, आपल्या संघ मालकासाठी नक्कीच खेळतो. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला चेंडू निसटतोय, सटकतोय. अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक करेल पाठलाग चेंडूचा. त्यानंतर मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावफलक या 2 धावांच्या साहाय्यानं 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16ची सरासरी 32 आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना आपण पाहतोय. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोंबली, 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. 4 षटकांचा खेळ शेष, शिल्लक बाकी 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय बाकी आहे. विकी मुंडे 11 चेंडू 30 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये, तर सागर गोंदके 1 बॉल 2 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. विकी मुंडे अगदी आपण पाहतोय या अगोदरच्या मॅच मध्ये ज्यांना अर्धशतक नक्कीच ठोकलं होतं, तो मैदानाच्या आतमध्ये आज झुंजार खेळ करण्यासाठी सज्ज. या मॅच मध्ये देखील 11 बॉल 30 वरती खेळताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती बोटा एक्सप्रेस सागर शेळके सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल.
मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज सागर, समोर आहे विकी मुंडे. सामना मुकाबला आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा आणि समता प्रतिष्ठान कोतुळ या दोन टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला प्रचंड मोठं आक्रमण जातोय, चेंडू सीमा पार, एक शानदार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. विकी मुंडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपण पाहतो आहे. 12 चेंडूंचा सामना केलाय, 36 धावांवरती नाबाद उभा आहे. संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 38. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हायलाइट पाहावी तसे फटके नक्कीच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. विकी मुंडे पाहायचे, सागर देखील अनुभवी आहे. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, एक धडाकेबाज, एक शानदार उत्तुंग षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. विकी मुंडेची बॅट एवढी काही तळपली, अगदी थंडगार बर्फ जरी नेऊन त्याच्यावरती ठेवला तरी पेट्रोल टाकल्याप्रमाणे पेट घेईल एवढी बॅट नक्की तळपली. 13 बॉल 42 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. षटक तिसरं चालू असताना बिनबाद 44 धावा. याच दोन फलंदाजांमध्ये सकाळच्या सत्रात सर्वात मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जमली होती, तर या मॅच मध्ये देखील एक मोठी भागीदारी मात्र उभारली जाते. 44 धावांची भागीदारी अगदी आपण पाहतोय उभी केली गेली आहे. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र विकी मुंडे परतताना पाहायला मिळत आहे. शानदार झेल, शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. विकी मुंडे परतलाय, परंतु त्या ठिकाणी मात्र सगळ्यांचं मनोरंजन केलं. काय शानदार फटके खेळले, काय नेत्रदीपक फटके त्याने मैदानाच्या आतमध्ये जे खेळले. अगदी आपण पाहतोय आमदार चषकाचा थरार, कोथरूड प्रीमियर लीगचा थरार आणि एक महत्वपूर्ण मॅच. ही मॅच मात्र डू ऑर डाय. अगदी आपण पाहतोय जिंकावंच लागतंय. तुमचं सातत्य आजच्या दिवसभरातील टिकवून ठेवायचं असेल तर अगदी आपण पाहतोय. त्यामुळे प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करेल या मॅच मध्ये. 44 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. षटक तिसरं मार्गस्थ आहे. समता प्रतिष्ठान कोतुळ. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा हा फटका अगदी आपण पाहतोय पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. तिसरं षटक चालू असताना संघाचं अर्धशतक पूर्ण होताना जे पाहायला मिळतंय, संघमालक खुश असतील संघाच्या कामगिरीवरती. सन्माननीय योगेश शेठ देशमुख, सन्माननीय गणेश शेठ घाटकर व सन्माननीय भागवत शेठ खोल्लम यांच्या मालकीची टीम आहे समता प्रतिष्ठान. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 50 धावा पूर्ण करताना पाहायला मिळते. मिस्टर JPL विश्वजीत ठाकूर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. शानदार खेळ अनेक मैदानावरती आपण पाहतोय. विशेष म्हणजे आखाती देशांमध्ये जाऊन देखील या खेळाडूंना आपला नेत्रदीपक खेळ दाखवलाय. नाव आहे विश्वजीत ठाकूर. अगदी आपण पाहतोय
यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय चेंडूला. आतापर्यंत 18 धावा या षटकात वसूल केल्यात. धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 50 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना ऑल इंडिया ओपन अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण नेहमीच खेळताना पाहिलेला आहे. आज आयकॉन म्हणून समाविष्ट करून घेतलाय विश्वजित ठाकूर. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यावेळेला थोडासा मिस टाइम आहे. संधी आली एक विरोधी दिशेला पळत झेल टिपण्याचा प्रयत्न. जीवनदान कुणाला दिले? विश्वजित ठाकूरला जीवनदान देणं म्हणजे यमाच्या घरात जाऊन डोकावल्यासारखं आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्याचा दर्जेदार खेळ आपण नक्कीच पाहिलेला आहे. पहिल्यांदाच कोतुळ नगरीमध्ये समता प्रतिष्ठान कोतुळ या टीम मध्ये नक्कीच समावेश केला गेलाय. जीवनदान मिळतंय विश्वजितला. अगदी आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 51 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल, शेष असेल, शिल्लक असेल. अठरा चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. माननीय आमदार किरणजी लहामटे साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कोतुळेश्वर स्पोर्ट क्लब कोतुळ आयोजित कोतुळ प्रीमियर लीग आमदार चषकाचा आनंद तुम्ही घेतायत. उपस्थित सर्व मान्यवरांचं, आमचे बक्षीसदाते असतील, क्रिकेट रसिक असतील, या सगळ्यांचं मात्र मनापासून स्वागत असेल. सकाळच्या सत्रापासून मात्र फार मोठी गर्दी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वर्षभर क्रिकेट रसिक या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. अगदी आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा विरुद्ध समता प्रतिष्ठान कोतुळ, 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना. मिडऑफच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पोहोचताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 51 एका गाड्याच्या मोबदल्या. षटक 4थं मार्गस्थ असताना विकास धोंगडे गोलंदाजी मार्गवरती आहे. धावगतीवरती नियंत्रण राखण्यात शेवटपर्यंत यश येणार का? येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है लेकिन बीता हुआ पल वापस नहीं आता. एक क्षण खूप महत्वाचा. यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आक्रमण. शतरक्षक तैनात. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होईल पतन. मिळाली शानदार भेट. ही आहे शालीमार केटरर्स. माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. विकास धोंगडे अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. समता प्रतिष्ठान कोतुळ विरुद्ध ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला हा संघर्षमय मुकाबला. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. गणेश पांडे आणि सागर गोंदके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका वेळेला धावगती प्रचंड वेगानं वाहत होती, परंतु पाठीमागचे काही चेंडू जर पाहिले तर मात्र धावगती कमी करण्यात यश आले गोलंदाजाला. कधी गोलंदाज प्रभावी कामगिरी करतायत, कधी फलंदाज प्रभावी कामगिरी करतायत. या वेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. पॉईंटच्या दिशेला हा चेंडू फील्ड केला जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 52. षटक 4थं मार्गस्थ असताना आकर्षक 30 सर्कल आपण पाहतोय. भव्य दिव्य सुसज्ज मैदान नक्कीच अगदी आपण पाहतोय. 30 सर्कलचा सर्वप्रथम उपयोग केव्हा केला असेल तर 1983च्या विश्वचषकात सर्वप्रथम 30 सर्कल वापरलं गेलं. सद्यस्थितीला अगदी आपण पाहिले की अनेक पॉवर प्लेचे नियम सद्यस्थितीला बदलत राहत आहेत. 2008-2009 साली आलेला IPL आणि क्रिकेटची परिभाषाच IPL ने बदलवली. संघ मालकत्व हा विषय आला. अगदी आपण पाहिलं क्रिकेटमध्ये संगीत आलं,
क्रिकेटमध्ये नृत्य आलक अनेक गोष्टी नक्कीच IPLच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिल्या. 52 धावा षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय. चौथं त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 52 वरती धावफलक, षटक चौथं मार्गस्थ असताना सागर गोंदके 3 चेंडूचा सामना त्या ठिकाणी मात्र जो केलाय 2 धावांवरती खेळतोय. सूर थोडासा गवसताना पाहायला मिळत नाहीये, परंतु क्षमता या खेळाडूमध्ये देखील लढण्याची, मोठमोठाले फटके खेळण्याची सागर गोंदके कडक. या वेळेला अगदी आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 52 आणि उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. षटक क्रमांक टाकलं जाईल ते आपण पाहतोय 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. शेवटचे महत्वपूर्ण 2 षटक बाकी, 2 ओव्हर नक्कीच अगदी आपण पाहतोय बाकी आहेत. प्रभावशाली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहील. सचिन त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येताना जो पाहायला मिळतोय सचिन बेनके षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज. हा ट्रॅकर होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डीप पॉइंटच्या दिशेला निसटलाय. डीप कव्हर पॉइंटला अगदी आपण पाहतोय. धावांसाठीची प्रचंड मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका वेळेला ज्यावेळेस विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये उभा होता अक्षरशः धो पाऊस पडत होता धावांचा, परंतु आता धावगती अगदी कमी करण्यात थोडंसं यश नक्कीच येताना जे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी या मिड विकेट रिजन अगदी आपण पाहतोय चेंडू एक टप्पा खातोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. 4 रन. हा मारले चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 58 वरती 2 गडी बाद. षटक 5वं मार्गस्थ सचिन बेनके वरती या वेळेला केलेला आक्रमण. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे. पहा पुन्हा एकदा यावेळेला शतरक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, थोडीशी दिशाहीन फेकी, त्यानंतर धावांसाठी मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. हा संघर्ष आहे आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळण्यासाठीचा. हा संघर्ष आहे सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठीचा. दोन्ही समान ताकदीच्या टीम सामने सामने आणि त्यांच्यातील क्रिकेट द्वंद्व आपण पाहतोय, अनुभवतोय. टिपलाय झेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय फलंदाज परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. विकेटचं पतन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. अहमदनगर जिल्हा प्रॉपर नगर शहरातील नक्कीच अगदी आपण पाहतोय अहिल्यानगर मधील नक्कीच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. श्याम त्रिंबके एक अष्टपैलू खेळाडू म्हणून श्याम त्रिंबकेने देखील आपलं नाव खऱ्या अर्थानं कमवलंय टेनिस विश्वात. परंतु या वेळेला अगदी आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकलाय सचिन यांनी. 4.5 षटकाचा खेळ त्या ठिकाणी संपलाय. 60 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. षटक 5वं मार्गस्थ. पुन्हा एकदा सचिन सज्ज, समोर आहे श्याम त्रिंबके.
फुल टॉस चेंडू फक्त दिशा दिली एक स्क्वेअर लेगच्या दिशेला. नो बॉल आहे आणि नो बॉल जातोय चौकारासाठी. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा पार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 4.5 षटकाचा खेळ संपल्यानंतर 65 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फ्री हिट असेल. फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते मात्र पाहायचंय. आणि यावेळेला गुड लेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातो आहे. निर्धाव चेंडू प्रस्तुत केलाय. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 65 शेवटचं अंतिम अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. समता प्रतिष्ठान अगदी आपण पाहतोय कोथूर टीम एक फायटिंग स्कोर उभारलाय. परंतु शेवटचं षटक अजूनही त्यांच्या हातामध्ये पाहायचं या 6 चेंडूवरती कितपत धावसंख्या उभारली जाते. सन्माननीय गणेश शेट घाटकर, सन्माननीय योगेश शेट देशमुख व सन्माननीय भागवत शेट. अंतिम षटक धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 69 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. बॅक टू बॅक 4 रन चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख. डोंगर उभारलाय. यावेळेला अप्पर कट खेळलाय. अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा 3रा चौकार. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेली एक सागर गोनकेच्या नावावरती पहिली चौकार हॅट्रिक. बॅक टू बॅक 3-4. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलकावरती फलंदाज बाद आहे. अर्थात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. धावफलकावरती नजर टाकूया. धावा पाहायला मिळत आहेत 7 पे 7 77 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. अंतिम षटक मार्गस्थ. विनय बाबळे यष्ट्यांच्या पाठीमागे अगदी आपण पाहतोय. आयडॉल म्हणून नक्कीच समाविष्ट करून घेतले टीम मध्ये. पूल केलाय या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आणि सक्सेसफुल देखील झालाय. एक शानदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. स्कोर कार्ड मूव ऑन 83. तब्बल 83 धावांचा डोंगर उभारलाय. बॅटची कडा घेतली. एक शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. श्याम त्रिंबके सिंगल पूर्ण करतोय आणि याच बरोबर अगदी आपण पाहतोय बनवल्या गेल्या 6 षटकांमध्ये 84 एक चांगलं स्कोर कार्ड सेट केलंय. 84 धावा बनवल्यात. 85चं लक्ष समोर त्या ठिकाणी मात्र जे ठेवलंय ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा या टीमच्या समोर.
बॅटिंग टीमचा एक एक्स्ट्रा प्लेअर, फलंदाजी करणाऱ्या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू झाला. चला थोडासा वेळ वाचवायचा आहे. धन्यवाद प्रवीणजी गायकवाड सर यांना आपण या अगोदर ऐकलेलं आहे. कोथरूड प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच कडे आपण जातोय जिथे धावेंचा पाठलाग आता मात्र सुरू होणार आहे. चौकार येताना पाहायला मिळतोय 4 रन्स. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. यावेळेस चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळालाय. यष्टिरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉलची नोंद तिकडे होणार आहे. श्याम त्र्यंबके पहिलं षटक हाताळत आहेत. तर स्ट्रायकर एंड कडे तुम्ही फलंदाजाला पाहू शकता. चांगला बॉल याही वेळेस डॉट बॉलची नोंद इकडे केली. ही आहे शालिमार केटर्स माननीय इरफानभाई सय्यद यांची बळीची टाळी. फलंदाजी करणारा संघ तुमचा 12वा खेळाडू नाही येते. हा तुम्हाला दुसरा कॉल आहे. यानंतर आता पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. याची नोंद घ्या आता, कारण खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येत नाहीयेत आणि स्कोरबोर्ड मध्ये देखील बऱ्याचशा अडचणी तुमच्यामुळे येत आहेत. त्यामुळे 12वा खेळाडू इकडे पाठवत चला. ही सूचना आम्ही पहिल्या मॅच पासून तुम्हाला देतोय. ओहो हो, इथे खराब फिल्डिंग. बॉल निघून जाईल वेगात, सीमारेषा पार आणि अभि पुंड्यांच्या बॅटमधून चौकार येतोय. 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या झाली 8. यावेळेला बिग हिट केला जातोय. अभि पुंडेच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे आणि श्याम त्र्यंबकेला शेवटच्या बॉलवर दाखवले आसमान. षटकार येतोय 6. मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 14 धावा. खरं तर श्याम त्र्यंबके यांना क्षेत्ररक्षकांची साथ पहिल्या षटकामध्ये मिळाली नाही. शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 14 होताना पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 कडे आपण आता जाणार आहोत आणि दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज स्वतः संघाचा आयकॉन मिस्टर JPL विश्वजीत ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूच्या नावाच्या अगोदर JPL असं लिहिलं जातं तोच विश्वजीत. टेनिस क्रिकेटच्या विश्वातील प्रत्येक खेळाडूचं आणि प्रत्येक प्रेक्षकाचं मन जिंकणारा खेळाडू. 1-14 पहिल्या षटकाचा खेळ तो मात्र समाप्त झालेला आहे. 30 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 71 धावेंची अजून आवश्यकता आहे. सचिन बेंडके आणि अभि पुंडे या 2 फलंदाजांवर जबाबदारी इथून पुढे धावा बनवण्याची, कारण ही मॅच बरीचशी महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांसाठी. इथे जर तुम्ही जिंकणार आहात तर तुम्हाला आज अस्तित्व टिकवण्याची संधी आहे, परंतु इथे जर तुम्ही पराभूत झालात तर तुम्हाला थेट कॉलबॅक मध्ये जावं लागणार आहे. विश्वजीत गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल ओव्हर द बॉलर हेड. सुंदर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठमोरे आहेत. तिथे सागर गोंदके बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉल अडवू शकले नाहीत. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 4. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स
चौकार. चौकार येताना इथे आपल्याला बघायला मिळाल्या. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावरती 18 धावा, 1 गडी बाद. विश्वजीतचं भव्य स्वागत. यावेळेला भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं विश्वजीत आलेत. यावेळेस थोडासा हाफ ट्रॅकर बॉल, बॅट थोडीशी उशिराने आली. हा फटका ऑनसाईडला खेळायचा होता, परंतु वेग जो आहे ना तो इतका वेग होता की बॅट उशिराने आली आणि फटका एक्स्ट्रा कव्हरला गेला. तिथे 2 धावा मिळाल्या. एक बाद 20. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. यावेळेला मिड ऑफला क्लिअर केलंय. वाह, अप्रतिम स्ट्रोक इथे देताना पाहायला मिळतोय. एक चाबूक फटका, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 4. हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. दुसरा चौकार विश्वजीतच्या विरुद्ध खेळला जातोय. सचिन बेनकेचं खरं तर कौतुक करावं लागेल. खूप चांगली बॅटिंग करताना ते दिसतात. सचिन स्ट्रायकर एंडला. ओहो, टप्पा पडला, बॉल बाहेर वळाला. पंचांनी इकडे वाईड बॉल अशी घोषणा केली आहे. थोडस सरप्राईज करण्याचा प्रयत्न इकडे मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न राहिला. इथे गोलंदाजाच्या विरुद्ध जर आपण पाहिलं ना तर मोठी आक्रमणं झाली आहेत. मोठा फटका खेळण्याचा इरादा, स्क्वेअर लेग वरून शतरक्षक येणार आहेत. तोपर्यंत 1 सिंगल इकडे प्राप्त केली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 26. अजूनही 26 बॉल शिल्लक आहेत. 59 धावा बनवायच्यात. कार्यसम्राट आमदार चषक 2025 मध्ये आपण आहोत. 6वं पर्व या स्पर्धेचं आपल्या सर्वांना अनुभवायला मिळत आहे आणि या 6व्या पर्वामध्ये आज पहिला दिवस आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतो आहे. यावेळेस बॅटचा फेस थोडासा ओपन केला, बॉलला फक्त दिशा दिली, हलक्या त्यानं बॉलला स्टिअर केलं, सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळून काढलं, 1 सिंगल प्राप्त केली आणि 1च्या मदतीने धावसंख्या 27 झाली आहे. 25 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि 58 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. स्वप्न प्रत्येकाने पाहिलं या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये आपल्याला जायचंय. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर केलाय. मिड विकेटला बॉलवरती आघात केलाय, चेंडूला फोर्स केला आणि मिड विकेटला बॉलला खेळला. शतरक्षक विश्वजीत यांच्याकडे शतरक्षक चांगला रिटर्न देतोय. तोपर्यंत 1 सिंगल प्राप्त केली जाणार आहे. ओव्हरचा खेळ इथे संपतोय. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर 1 गडी बाद 28. 2 ओव्हर नंतर 28. शेवटचे 24 बॉल आणि 57 रन अजूनही पाहिजेत. चोवीस बॉल शिल्लक आणि 24 बॉल मध्ये अजूनही 57 धावांची आवश्यकता. या बनवलेल्या ज्या 84 धावा आहेत त्याचा प्रतिकार इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र करावा लागणार आहे. तो प्रतिकार कशा पद्धतीने केला जातोय? एका बाजूला समता प्रतिष्ठान हा संघ 85 धावा रोखतोय. खरं तर फलंदाजी करत असताना या संघाने 84 धावा बनवल्या. मागच्याही सामन्यामध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस समता प्रतिष्ठान संघ पहिला सामना खेळत होता ना त्यावेळेला त्या संघाने 80 पेक्षा अधिक धावा बनवल्या होत्या. 81 बनवल्या होत्या त्या मॅच मध्ये, परंतु ती मॅच सुपर ओव्हर पर्यंत जाताना पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये त्या संघाने 84 बनवल्या. 85चं आव्हान आहे. 2 ओव्हर तर संपल्या, 28 बनवल्यात, अजूनही 27 पाहिजेत. सागर गोंदके आलेत. यावेळेस चांगला बॉल आउटसाइड द ऑफ, फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. हा बॉल आपल्याला बघायला मिळाला. शतरक्षकापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या चेंडूचा वापर तुम्हाला सातत्याने करावा लागतो. फलंदाजापासून जेवढा दूर तुम्ही चेंडू ठेवणार आहात तेवढं नक्कीच तुम्हाला यश मिळत असतं आणि इथे तोच प्रयत्न सागर गोंदकेचा राहिलेला आहे. तो स्वतः संघनायक आहे, कर्णधार आहे, त्यामुळे जबाबदारी त्याच्यावर देखील मोठी आहे. पुढचा चेंडू पुढे टाकलाय लॉंगॉनच्या दिशेने, बॉलला फोर्स केला, आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका लॉफ्ट करत असताना 1 सिंगल तिथे प्राप्त केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 29 धावा आपण धावफलकावरती पाहतो आहे. सागर गोंदके गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं यावेळेला लॉफ्ट तर केलाय, इलिव्हेशन जास्त मिळालं नाहीये, फटका इथे फसतोय.
कॅच कॅरी केला जाईल. अभि पुंडेची मोठी विकेट मिळते. 11 या धावसंख्येवर अभि पुंडे आउट. बॅक टू द डगआउट. शानदार भेट ही शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. मोठी विकेट इथे मिळाली आहे. खरं तर अभि पुंडे जे आयडॉल आहेत ते मात्र बाजून परतलेले आहेत. तर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये विनय वाबळे यांना तुम्ही बघणार आहात. फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. अकोले तालुक्याचे भाग्य विधाते, अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं एक सुंदर आणि बहारदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. आल्याबरोबर एक अप्रतिम स्ट्रोक इथे सजवलाय. ओव्हर द बॉलर हेड, बॉलला आरसा दाखवलाय आणि बॉल बाउंड्री लाईन पार जाईल. धावा इथे मिळतील 4. चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत पहिल्याच बॉलवर एक चौकार खेळला आणि विनय वाबळे आपले इरादे स्पष्ट करतात. यावेळेला सागर गोंदकेचं देखील कौतुक करावं लागेल. थोडंसं कमी गतीने टाकलेला बॉल पेस ऑफ केला आणि एक सिंगल जी आहे ती मात्र इकडे लेग बाईसच्या मदतीने मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढणार. मॅचचं समीकरण मित्रांनो बदललं जाते. 19 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि 51 धावांची अजून आवश्यकता आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये लढावं लागेल. हाफ ट्रॅकर ओळखला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. कार्यसम्राट आमदार चषकाचा एक सुंदर बहारदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. सचिन बेनके आज खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर काय सुंदर फटका त्याने खेळला होता. रडायचं नाही लढायचं हे सांगणारी फलंदाजी आज सचिन बेनके मैदानावरती करतायत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 2 गडी बाद धावसंख्या झाली आहे 40. शेवटचे 18 चेंडू आणि 45 पाहिजेत. विश्वजीत आलेत. विश्वजीत ठाकूर भन्नाट वेग, प्रचंड वेग. या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. प्राईड ऑफ रायगड विश्वजीत ठाकूर अर्थात मोठ्या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू आहे. फास्टेस्ट बॉलर इन महाराष्ट्र अशी ख्याती या गोलंदाजीची राहिलेली आहे तो विश्वजीत ठाकूर. ओहो क्लीन बोल्ड. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. विकेटचं बदल. विनय वाबळे आउट. बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला शानदार भेट ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. मोठी विकेट इथे मिळते. फलंदाज बांधून परत आहेत. तिसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा संघाला बसलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध सचिन बेनके यांनी आक्रमण जरूर केलं होतं विश्वजीत ठाकूर यांच्या विरुद्ध. परंतु त्यानंतर तुम्ही जर बघितलं ना तर या ओव्हरची सुरुवात काय जबरदस्त करताना आपल्याला विश्वजीत ठाकूर पाहायला मिळालेले आहेत. विश्वजीत हे पूर्ण टेनिस क्रिकेट विश्व ज्यानं जिंकले आपल्या गोलंदाजी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. खरं तर महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून देखील त्याच्याकडे पाहिले जाते आणि भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील अग्र क्रमांकाचं नाव म्हणून देखील विश्वजीत ठाकूरकडे पाहिले जातं. प्रचंड वेग सागर शेळकेसाठी.
सागर शेळकेनं बॅकफुटला जात बॉलला हलक्या त्यानं पुश केलं आणि एका धावेवर खुश राहिलेत. एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. 41 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. खरं तर समता प्रतिष्ठान या संघाचा विचार जर केला तर गोलंदाजी ताकदवान आहे. श्याम त्र्यंबके, विश्वजित ठाकूर, सागर गोंदके अशी चांगली गोलंदाजी या संघाकडे आहे. विश्वजित पुढचा बॉल खेळून शॉर्ट बॉलचा वापर, टप्पा पडला, हलकासा बाहेर निघाला, परफ्यूम बॉल गोलंदाजाला. इथे मात्र आपण फलंदाजाला आपण इथे पाहिलं असेल तर या चेंडूचा वास आला असेल. परफ्यूम बॉल याला म्हटलं जातं. अगदी सुंदर अप्रतिम गोलंदाजी विश्वजितच्या ओव्हरमध्ये. व्हेरिएशन देखील बघायला मिळालं. अगदी प्रचंड वेग देखील आहे. कधी पेस ऑफ देखील करतात, कधी हलकासा बाहेर बॉलला काढतात, कधी हाफ ट्रॅकर चेंडूंचा वापर. हे व्हेरिएशन विश्वजित ठाकूरचं राहिलंय. बॉल हवेत आहे, फटका इथे फसलाय. थोडासा पुढे पडेल क्षेत्ररक्षकाच्या, परंतु तिकडे बॉलला अडवलं. चांगल्या पद्धतीने एक सिंगल प्राप्त केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धावसंख्या 42. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्यात विश्वजित यांनी. मागच्या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध तब्बल 14 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये पुनरागमन कशा पद्धतीने केले जाते पहा. फक्त 2 धावा, एक महत्वाची विकेट देखील मिळवत आहेत. चांगला बॉल यावेळेस आतमध्ये आलाय. ओव्हरचा खेळ समाप्त. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि 1 विकेट विश्वजित ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. तर 4 ओव्हर देखील संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर 42 धावा. 12 चेंडू 43 ची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. खूप सुंदर गोलंदाजी विश्वजित ठाकूर यांची आपल्याला मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा कुठलाही गोलंदाज नाहीये की त्याच्या विरुद्ध धावा येत नाहीत, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यशस्वी गोलंदाज तोच होतो ज्याला पुनरागमन करणं माहिती असतं. पुनरागमन कसं करावं हे ज्या गोलंदाजाला माहिती आहे ते गोलंदाज खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यशस्वी होतात. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा आल्या असल्या परंतु या ओव्हरमध्ये खूप चांगलं पुनरागमन पाहायला मिळालं. मॅचचं समीकरण बदललं. आता शेवटचे चेंडू 12 आणि 43 ची गरज. सचिन बेनके 20 धावेंवर नाबाद आहे. या खेळाडूवर सर्वांच्या नजर आहेत. सागर गोंदकेचा पहिला बॉल आउटसाइड द ऑफ. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. 1 धाव अतिरिक्त मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाते पुढे 43 आकड्यावर. 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढतायत. 2 हात केलेत ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा आणि समता प्रतिष्ठान. फुल टॉस. सचिन बेनके यांनी सागर गोंदकेला दाखवले आसमान. बॉल जाईल सीमारेषा पार. एक शानदार दमदार षटकार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. खरं तर कौतुक करावं लागेल. 11 चेंडू त्याने खेळले, 26 धावा त्यानं बनवल्या. तो संकट समयी लढतोय. तो योद्धासारखी फलंदाजी करताना दिसतो आहे. सागर गोंदकेच्या विरुद्ध त्यानं प्रचंड मोठं आक्रमण केलंय. यावेळेला फुल टॉस. परत एकदा विकेट. सचिन बेनके यांच्या बॅट मधून ओव्हर द मिड विकेट. बॉल सीमा रेषा पार. जो उड़ने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ नहीं रखते. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार. षटकार सागर गोंदके यांच्या विपक्षामध्ये खेळले जात आहेत. सचिन बेनके वाह जबरदस्त बॅटिंग करताना दिसत आहेत. कमी गतीने टाकलाय, ओळखला होता. फटका देखील चांगला खेळला. ऑन साइडला बॉलला खेळून काढले. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 2 षटकार आणि त्यानंतर एक चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका.
यावेळेला हा चांगला फटका आहे. याही वेळेस करा फिल्डिंग, बॉल सीमारेषा पार जाईल. 2 षटकार आणि त्यानंतर 2 चौकार आलेत. धावसंख्या 63. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. मॅचचं समीकरण बदललं मित्रांनो. 8 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहे. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं ना तर 2 षटकार 2 चौकार आतापर्यंत खर्च करण्यात आलेत. सागर गोंदके यांच्या विरुद्ध प्रचंड मोठं आक्रमण इथे मैदानावरती सचिन बेनके यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय. 14 बॉल आणि 40 रन सचिन बेनके यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत. खूप चांगली प्रभावित केलंय. नेत्र दीपक फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. पुढे टाकलाय खोलवर टप्प्याचा बॉल. सागर गोंदके पुनरागमन करणारी गोलंदाजी, स्वतः बॉलवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. 1 सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 1 ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं. हे देखील फार गरजेचं असतं. चौकार षटकार प्रत्येक बॉलवर येणार नाहीत. तुम्हाला सिंगल डबल्स आणि त्यावरती देखील विश्वास ठेवावा लागतो, कारण क्रिकेटमध्ये सिंगल डबल हे श्वासाचं काम करतात. अगदी त्याच पद्धतीने सचिन बेनकेने ते ओळखलं. 102 मध्ये रूपांतर केलं. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. 65 धावा 3 फलंदाज बाद. मॅचचं समीकरण बदललंय. 7 बॉल शिल्लक आणि 20 धावांची गरज. या अगोदरचा प्रत्येक सामना तुम्ही आठवा. प्रत्येक सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत गेला, शेवटच्या बॉल पर्यंत गेला. आज पहिला दिवस, पहिल्या दिवसातली पहिली मॅच सुपर ओव्हर मध्ये देखील जाताना पाहायला मिळाली आहे. शॉर्ट बॉलचा वापर, लॉंग ऑनच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहेत, बॉलला अडवतायत. 1 सिंगल तोपर्यंत इकडे पूर्ण करण्यात आली आहे. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि सचिन बेनके आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. 5 ओव्हर नंतर 66 धावा, शेवटचे बॉल शिल्लक 6 आणि जिंकण्यासाठी 19 धावेंची आवश्यकता. तर समता प्रतिष्ठान कोतुळ आणि राहुल सुपर स्पेशालिटी आय सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त भव्य रेटिना डोळ्यांचा मागचा पडदा आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचं आयोजन समता प्रतिष्ठान कोतुळ आणि राहुल सुपर स्पेशालिटी आय सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री निमित्त आयोजन करण्यात आलेले मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर आहे. भव्य रेटिना म्हणजे डोळ्यांचा मागचा जो पडदा आहे त्याच्या तपासणीचं शिबिर आहे. तारीख आहे 26/2/2025 सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. सदर शिबिरामध्ये चष्मा आणि मोतीबिंदूचे ऑपरेशन सवलतीच्या दरामध्ये करून दिले जाणार आहेत. शिबिराचं ठिकाण असेल विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बाजारपेठ, कोतुळ, तालुका अकोले. 26 तारीख बुधवारी आणि ठिकाण विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बाजारपेठ, कोतुळ या ठिकाणी आपण या शिबिराचा लाभ घेऊ शकता. आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्या सर्वांना आहे. तज्ञ डॉक्टर तिथे असणार आहेत, डॉक्टर जैनेंद्र राहुड आणि डॉक्टर तेजस्विनी राहुड. शेवटचे चेंडू मित्रांनो शिल्लक राहिलेत 6 धावा पाहिजेत 19. 6 चेंडू आणि 19 धावा. हा सामना देखील रंगतदार अवस्थेमध्ये प्रत्येकाला जिंकायचंय. स्वप्न प्रत्येकानं पाहिली आहे या स्पर्धेमध्ये सुपर 8 ला जाण्याची. पहिला बॉल हवेत आहे, फटका इथे फसतोय, झेल पकडला जातोय, मिळते मोठी विकेट. सचिन बेनके यांना माघारी जावं लागेल. सचिन बेनके आउट, बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. यानंतर येणाऱ्या फलंदाजाला देखील जबाबदारीने खेळ करावा लागेल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. अमित मोठे फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अभिजित देशमुख पहिल्या बॉलवर विकेट मिळवत आहेत.
आणि सामन्याचं समीकरण देखील या ठिकाणी बदललं जातं. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 19 धावा अशी मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी अभिजित देशमुख यांना तुम्ही बघणार आहात. ओहो, मोठा फटका खेळण्याचा इरादा आणि चेंडूने घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध. फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे. अभिजित देशमुख इथे जबरदस्त गोलंदाजी करतात. अमित मुठे गोल्डन डकची शिकार होताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर 0 स्वस्तात ते मात्र बाद झालेले आहेत. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची अजून आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 66 धावा धावफलकावरती 5 गडी बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी अभिजित पुढे ऐकण्यात तयार आहेत. ओहो हो, हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे गोलंदाज नाव आहे अभिजित देशमुख. एकदा जोरदार टाळ्या. वर 3 विकेट्स मिळवल्यात. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारे ते गोलंदाज इथे ठरलेले आहेत. नवीन फलंदाज आता मैदानावर येणार आहेत. ऋषी यांना तुम्ही बघणार आहात. ऋषभ देशमुख मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण केलंय. 4थी विकेट. 4 चेंडू आणि 4 फलंदाज बाद. ऋषभ देशमुख गोल्डन डक आलेत आणि माघारी चाललेत. विकेटचा पताळ. देशमुख आणि गणेशजी घाटकर यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार अभिजित देशमुख यांच्यासाठी देण्यात आलेला आहे. ओहो, 5 चेंडू आणि 5 विकेट्स. गोल्डन आर्म अभिजित देशमुख. थँक्यू. स्पर्धेतला एक विक्रम मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या विकेट हॅट्रिक साठी देखील संघ मालकांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार. या अगोदर 500 रुपयांचा पुरस्कार मिळालेला आहे. आता इथे जर विकेट हॅट्रिक झाली तर 500 रुपयांचा अजून एक पुरस्कार आहे. ओहो हो, इकडे लॉंग आउटच्या दिशेने बॉलला खेळले आणि हा चेंडू निर्धावालाय. मेडन प्लस 5 विकेट्स अभिजित देशमुख यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला टॉस साठी. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय समता प्रतिष्ठान कोतुळ आणि त्यांच्या विरुद्ध ऍडव्हेंचर सावली कॅम्पिंग भंडारदरा. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला. माफ करा, रुद्रमाऊली अकोले. रुद्रमाऊली अकोले आणि समता प्रतिष्ठान कोतुळ दोन्ही टीमचे कर्णधार. चला टॉस आपल्याला इथे करावा लागेल कारण वेळ आपल्याकडे अधिकचा नाहीये. एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. कमी वेळेत एक मॅच पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अभिजित देशमुख ज्यांनी 5 विकेट्स मिळवलेले आहेत आणि ते ठरतायत मॅन ऑफ द मॅच.